लहान लेकरांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारे केकचे सबस्टिट्यूट म्हणजे कपकेक आहे. तर इथे आपण फिलिंगवाले कपकेक बनवणार आहोत. तर त्यासाठी 300 ml च्या कपाने इथे 2 कप मैदा घेतलेला आहे. तर तुम्ही मैदा आणि गव्हाचं पीठ दोन्ही ॲड करू शकता. तर 1 कप गव्हाचं पीठ 1 कप मैदा पीठ असं करा. पण मी यामध्ये दोन्ही कप मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये 1 कप शुगर, हाफ कप मिल्क पावडर, 1 टीस्पून बेकिंग सोडा आणि 2 टीस्पून बेकिंग पावडर असे इथे मी सर्व इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते ॲड केलेले आहेत. त्यानंतर सर्वात मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे सायट्रिक ॲसिड. जर आपण ते ॲड केलं नाही तर आपले कपकेक जे आहे ते स्पॉन्जी होणार नाही किंवा जसं आपल्याला टेक्स्चर पाहिजे ते होणार नाही. म्हणून प्रत्येक इन्ग्रेडियंट्स जे आहे ते मेजरमेंटने घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे मी छानून घेतलेलं आहे. छानून घेणे ही एक सुद्धा इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. त्यानंतर इथे मी 1 कप प्रीमिक्स जे आहे ते प्रीमिक्स घेतली आणि त्यामध्ये थोडंसं तेल, कलर आणि इसेन्स, पायनॅपल इसेन्स इथे मी टाकली आणि त्याच्या एक जी आपली कन्सिस्टन्सीमध्ये जो बॅटर आहे तो थोडं पाणी ॲड करत इथे मी आपला जो बॅटर आहे तो बॅटर इथे मी बनवून घेतलेला आहे. आता हे बॅटर रेडी झाल्यानंतर आपल्याला एक पायपिंग बॅगमध्ये टाकायचं आहे आणि ते पायपिंग बॅगने आपले जे कपकेकचे मोल्ड्स आहेत त्या मोल्ड्समध्ये ते ॲड करून घ्यायचे आहे. तर इथे साधारण 1 कप प्रेमिक्सने 6 कपकेक्स होतात. तर इथे मी जे कपकेक आहे ते कपकेक्स जे आहेत ते बेकिंगसाठी 20 मिनिटे इथे ठेवलेले आहेत. तर 20 मिनिटानंतर आपले जे कपकेक्स आहेत ते सर्व वेगवेगळ्या फ्लेवरचे मी कपकेक्स जे फिलिंग करून घेतलेले आणि जे आपले कपकेक्स आहेत तर त्याला आपल्याला फिलिंग करायचे आहे. त्यामुळे इथे मी छोटा नोझल घेतलेला आहे. छोटा नोझलच्या मदतीने इथे मी होल्स जे आहे ते होल्स केले. त्यानंतर आपण इथे आपले जे क्रश आहेत फ्लेवर जे आहेत त्या फ्लेवरच्या मदतीने सर्व कपकेकला फिलिंग करणार आहोत. तर जे स्ट्रॉबेरी फ्लेवरचे कपकेक होते त्यांना स्ट्रॉबेरी, जे पायनॅपल होते ते पायनॅपल फ्लेवर आणि जे चॉकलेट फ्लेवरचे होते त्यांना मी चॉकलेट फ्लेवर दिलेला आहे. त्यानंतर मी ते 2 ते 3 कलरचे क्रीम जे आहेत त्या बनवून घेतल्या आणि त्या नोझलच्या मदतीने इथे मी जे डिझाईन्स आहेत ते डिझाईन्स इथे मी करून घेतले आहेत. तर वेगवेगळे नोझल जेव्हा आपण कपकेक्स बनवतो तर त्यामध्ये वेगवेगळ्या नोझलने जेव्हा डिझाईन करतो तर ते आणखी उठून दिसतात. तर त्यामुळे इथे मी वेगवेगळे कलर आणि डिझाईन्स जे आहेत ते वेगवेगळ्या नोझलने इथे मी एकच नोझलने खूप सारे आपण डिझाईन करू शकतो. तर ते एकच नोझलपासून आपण कितीतरी डिझाईन तयार करू शकतो. तर त्यामुळे आपण 2 ते 3 नोझल जे आहेत ते नोझल घ्यायचे आणि वेगवेगळी डिझाईन त्याच नोझलच्या मदतीने ते करून घ्यायचे. तर जे माझे सर्व कपकेक्स आहेत तर सर्व कपकेक्सवर मी ते डिझाईन जे आहे ते करून घेतलेले आहे. त्यानंतर इथे मी फ्लावर बनवत आहे. तर त्यासाठी सर्व लहान रोज नोझल म्हणून येतो. तर त्या रोज नोझलच्या मदतीने इथे मी उलटा सी किंवा उलटा व्ही करत इथे हे फ्लावर बनवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही एकतर जास्त गॅप दिली तर त्याची जी पॅटर्न आहे ती थोडी मोठी येणार आणि थोडी कमी गॅप दिली तर ती छोटी येणार. तर इथे आपले सर्व कपकेक्स जे आहेत ते इथे डिझाईन करून कपकेक्स जे आहेत ते रेडी आहेत. तर तुम्हाला कसे वाटले, आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तर इथे मी हे बॉक्समध्ये पॅक करून कपकेक्स दिलेले आहेत. तुम्ही कपकेक्सचे स्पेशल बॉक्ससुद्धा यूज करू शकता. तर इथे आपले कपकेक रेडी आहे.